नमस्कार मित्रांनो, अभ्यासट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये सी-टी-ई-टी 2026 तसेच पोलीस भरती आणि एम-पी-एस-सीसाठी महत्त्वाचा असलेला घटक तो म्हणजे मराठी व्याकरणातील प्रयोग या पाठावर आधारित असलेले 20 एम-सी-क्यूज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, असेच प्रश्न परीक्षेत येत असतात. खूप महत्त्वाचा हा व्याकरणातील एक घटक आहे, भाग आहे. त्यावरती संमिश्र असे 20 प्रश्न आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्याची की काठिण्य पातळी अगदी टॉप क्लासची आहे, हाय लेव्हलची आहे. तर सुरुवात करूयात मित्रांनो. परंतु पुढे जाण्या अगोदर मित्रांनो, जर आपण आमच्या या चॅनलवरती नवीन असाल, तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला देखील विसरू नका मित्रांनो. मित्रांनो, जर आपल्याला या व्हिडिओची पी-डी-एफ हवी असेल, तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ डाउनलोड करू शकता. चला तर मग पाहूयात आपण आजचा महत्त्वाचा घटक तो म्हणजे मराठी व्याकरणातील प्रयोग या पाठावर आधारित संमिश्र 20 प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. जाऊयात पुढे. प्रश्न क्रमांक पहिला आहे, पुढील वाक्याचा प्रयोग ओळखा. तर यामध्ये वाक्य आहे, रामाने आता शाळेत जावे. तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, ते म्हणजे अकर्मक भावे प्रयोग. मित्रांनो, या वाक्यात कर्त्याला रामाने म्हणजे या ठिकाणी काय झालेलं आहे, हा तृतीय विभक्तीचा प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे. क्रियापद जे आहे ते जावे असं आहे. म्हणजे क्रियापद हे विद्यार्थी क्रियापद या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे वा, वी, वे यासारखे क्रियापद आपल्याला पाहायला असतील, तर ते अकर्मक क्रियापद असतं, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. जेव्हा कर्ता हा तृतीयमध्ये असतो आणि क्रियापद हे अकर्मक असेल, तर अशा वेळेला तो जो प्रयोग असतो, तो प्रयोग अकर्मक भावे हा प्रयोग आपल्याला पाहायला मिळत असतो. जाऊयात पुढे आणि पाहूयात आता प्रश्न क्रमांक दुसरा तो म्हणजे त्याच्याने आता काम करवते. या वाक्याचा प्रयोग ओळखा. काम करवते याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो शक्य कर्मणी. बघा, स्पष्टीकरण जर यावरती आपण जर घ्यायचं म्हटलं, तर आपल्याला सांगता येईल, की क्रियापद आपण जर पाहिलं तर करवते असं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. हे शक्य क्रियापद आहे, हे आपल्याला माहिती आहे. ज्या कर्त्याची सामर्थ्य किंवा शक्यता ही दर्शवत असतं, हे म्हणजे हे क्रियापद म्हणजे हे कोणतं असतं थोडक्यात शक्य क्रियापद असतं. आणि ते कर्माला जे आहे थोडक्यात काम कोणताही प्रत्यय या ठिकाणी नसतो. म्हणजे इथं काम याला कुठलाही प्रत्यय आपल्याला दिसत नाही. म्हणजे कोणताही प्रत्यय नाही. म्हणजे कर्म हे प्रथमामध्ये आहे आणि त्यामुळे मग हा जो हा जो प्रयोग आहे, हा शक्य कर्मणी प्रयोग आहे, असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. चला प्रश्न क्रमांक तिसरा आहे या ठिकाणी, "तू गाईला घालविलेस." बघा, हे वाक्य आहे आणि या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो. तर प्रयोगावरती जर आपण पाहिलं, तर याचं योग्य उत्तर आपण अगोदर पाहूयात. याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक तिसरा कर्तृभाव संकर. बघा, या ठिकाणी आपण जर पाहिलं, तर कर्ता आपण जर पाहिला, तर तो आहे तू आणि तू हा कर्ता जो पाहिला, तर तो द्वितीय पुरुषी आहे आणि विशेष म्हणजे क्रियापदाला स हा प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे. स हा जर समजा प्रत्यय लागतोय, म्हणजे याच्यामध्ये कर्तरीची काय आहे थोडक्यात छटा उमटलेली पाहायला मिळते. कर्म जर पाहिलं तर त्याला ला हा प्रत्यय लागलेला आहे. ला हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे त्या ठिकाणी भावे प्रयोगाची सुद्धा काय आहे थोडक्यात छटा दिसून येते आणि म्हणून हा दोन्ही एकत्रितरित्या आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे कर्तृभाव संकर प्रयोग. तर अशा पद्धतीनं हे तिसरा प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 आहे, तो म्हणजे खालीलपैकी अकर्तृक भावे. बघा, प्रयोगाचे उदाहरण आपल्याला विचारलेले आहे आणि ते उदाहरण आपण या ठिकाणी सांगूयात. ते उदाहरण आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा तो म्हणजे आज दिवसभर सारखे गडगडते. बघा, गडगडते
किंवा सांजावले किंवा मळमळते किंवा थोडक्यात म्हणजे यासारखे जर क्रियापद आपण जर पाहिले, तर याच्यामध्ये कर्ता लपलेला असतो आणि किंवा आपण जर पाहिलं, तर म्हणजे थोडक्यात काय आहे, त्याच्यात एक प्रकारचा भाव आहे. म्हणजे तो भावच कर्ता असतो, असं आपल्याला सांगता येईल. म्हणून मग तो या ठिकाणी कर्तृक किंवा भावकर्तरी प्रयोग आहे, असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. बघा म्हणून याचं योग्य उत्तर आहे, आज दिवसभर सारखे गडगडते. चला त्यानंतर प्रश्न क्रमांक 5वा आहे या ठिकाणी, चोर पोलिसाकडून पकडला गेला. बघा हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे उदाहरण आहे? आता आपण जर पाहिलं तर हे आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1 ते म्हणजे नवीन कर्मणी किंवा त्यालाच कर्मकर्तरी असं आपल्याला म्हणता येतं. ह्याची रचना जर लक्षात घेतली आपण तर कडून असं जर असलं तर समजायची ती इंग्रजीत बायची रचना असते आणि बायची रचना असेल म्हणजेच जर तो पॅसिव्ह व्हॉईस असेल, समजा पॅसिव्ह व्हॉईस सारखी रचना जर असेल, तर तो नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी म्हणून आपण त्याला ओळखत असतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. म्हणून मग याचं योग्य उत्तर आपल्याला पाहायला मिळेल, ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 ते म्हणजे अ, नवीन कर्मरी किंवा कर्मकर्तरी. चला प्रश्न क्रमांक 6वा पाहूयात या ठिकाणी काय कर्म करीजे लघु लेकराने या काव्यपंक्तीतील प्रयोग या ठिकाणी ओळखायला आपल्याला सांगितलेला आहे. आता जर समजा करीजे किंवा बोलीजे, कीजे असं जर आपल्याला प्राचीन मराठीतली काही क्रियापदाची जर रूपं आपल्याला पाहायला मिळाली, तर तो प्रयोग म्हणजेच पुराण कर्मणी प्रयोग असतो, हे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येतं. म्हणून मग आपण त्याचं योग्य उत्तर या ठिकाणी देऊयात. पर्याय क्रमांक 1 पुराण कर्मणी. चला त्यानंतर 7वा या ठिकाणी प्रश्न आपल्याला पाहायला मिळेल. कर्तरी प्रयोगाबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? आता कर्तरीमध्ये जर आपण पाहिलं तर कोणते विधान असत्य आहे? त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 सकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म नेहमी प्रथमेतच असतं. हे या ठिकाणी असत्य विधान आहे. कारण आपण जर पाहिलं तर सकर्मक कर्तरी जो प्रयोग आहे, सकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म प्रथमेत किंवा द्वितीयेत असू शकते. इथं फक्त नेहमी प्रथमेतच असतं, असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तसं असू शकणार नाही. ते द्वितीय किंवा कधी प्रथमेत सुद्धा असू शकते. उदाहरण जर पाहिलं तर रामाने रावणास मारले, हे भावे आहे. पण राम रावणाला मारतो, हे कर्तरी आहे. म्हणजे जिथं कर्म हे द्वितीयेत आहे, असं आपल्याला सांगता येईल. मग बघा या ठिकाणी म्हणजे जर आपण पाहिलं तर सकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म हे प्रथमेत किंवा द्वितीयेत असते. नेहमी प्रथमेतच असते असे नाही. बघा योग्य कर्तरी प्रयोगात कर्ता नेहमी प्रथमेत असतो हे बरोबर आहे. क्रियापद कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलते. त्यानंतर अकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म नसते. हेही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणून मग ही चुकीची जी स्टेटमेंट आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक 3 आहे. सकर्मक कर्तरी प्रयोगात कर्म नेहमी प्रथमेतच असते. 8वा प्रश्न या ठिकाणी आपल्याला सांगता येईल, त्याची गोष्ट सांगून झाली. प्रयोग ओळखा. आता याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो, समापन कर्मणी. जर आपण पाहिलं तर क्रियापदावरून क्रिया पूर्ण झाल्याचा जो बोध होत असतो किंवा समाप्त झाल्याचा बोध होत असतो, सांगून झाली असं ज्यावेळेला होत असतं आणि कर्त्याला जर समजा त्या म्हणजे चा, पैकी जर प्रत्यय लागत असेल, तर तो समापन कर्मणी प्रयोग असतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर योग्य जोडी ओळखा. म्हणजे इकडे एक प्रयोग दिला आहे व त्याचं उदाहरण दिलेलं आहे. आपण योग्य जोडी या ठिकाणी ओळखायची आहे. बघा या ठिकाणी बघा पर्याय आपल्या समोर आहेत आणि त्याची योग्य जोडी ही आहे. ती म्हणजे भावे आणि त्यानंतर रामाने रावणास मारले. तर या ठिकाणी आपण जर पाहिलं
तर कर्ता हा रामाने म्हणजे हा तृतीय पुरुष तृतीयमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि कर्म हे रावणास बघा इथं स प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे हा द्वितीयामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे ज्यावेळेला दोन्हीला प्रत्यय आहेत, अशा वेळेला आपल्याला माहिती आहे, की त्यावेळेला क्रियापद तृतीय पुरुषी जर आपण पाहिलं तर ते नपुंसकलिंगी एकवचनी आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजेच हे भावे प्रयोगाचं अचूक उदाहरण आहे, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. म्हणून मग याचा पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. भावे प्रयोग रामाने रावणास मारले. चला, त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल 10वा प्रश्न आहे या ठिकाणी. तुम्ही कामे केलीत. या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. तर याचा प्रयोगाचं जर आपण पाहिलं, तर या ठिकाणी याचं योग्य उत्तर आपल्याला पाहता येईल. ते म्हणजे पर्याय क्रमांक 1 कर्तृ कर्मसंकर हे त्याचं योग्य म्हणजे उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. जर आपण पाहिलं, तर या ठिकाणी आपण क्रियापद हे कर्माप्रमाणे म्हणजे थोडक्यात कामे केलीत जर आपण पाहिलं, तर हे बदललेलं आहे. बघा, काम एक असतं, तर इथं काम केले, परंतु अनेक कामे आहेत म्हणजे केलीत, तर म्हणजे थोडक्यात वचनानुसार ते काय झालेलं आहे, बदललेलं आहे. म्हणून मग त्यावेळेला क्रियापदाला हा त या ठिकाणी प्रत्यय लागताना आपल्याला दिसतो, म्हणजे तो कर्तरी. म्हणून हा कर्तृकर्म अशा पद्धतीनं आपल्याला संकर आहे. म्हणजे कर्तृकर्म संकर असं याचं योग्य उदाहरण सांगता येतं. खालीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक कर्तरी प्रयोग आहे? आता सकर्मक कर्तरी प्रयोग या ठिकाणी कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक आपला 11वा आहे. या ठिकाणी हे 4 ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्याचं योग्य उत्तर आहे मधु लाडू लाडू खातो. सकर्मक कर्तरी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कर्ता हा मधु हा प्रथमेत आहे आणि वाक्यात कर्म हे लाडू आहे आणि मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर क्रियापद हे कर्त्यानुसार बदलतं आणि मग बदलत असेल तर इथं मधू जर मुलगी असती तर मधू लाडू खाते असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं आणि मग या ठिकाणी मधू हा मुलगा आहे म्हणजे इथं खातो आहे आणि या ठिकाणी कर्त्यानुसार जर क्रियापद हे बदलत आहे म्हणून हा सकर्मक कर्तरी प्रयोग आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. चला प्रश्न क्रमांक 12वा आहे. मांजराकडून उंदीर मारला गेला या वाक्याचा प्रयोग सांगा. वाक्य वाचूयात. मांजराकडून उंदीर मारला गेला. या ठिकाणी बघा परत एकदा पॅसिव्ह व्हॉईसची रचना आपल्याला पाहायला मिळते. कडून असा शब्द किंवा हा प्रत्यय या ठिकाणी लागलेला आहे आणि मग अशा रचना ज्यावेळेला असते, त्यावेळेला आपण लक्षात घ्यायचं तो नवीन कर्मणी म्हणजेच कर्मकर्तरी प्रयोग असतो, असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13वा आहे. भावे प्रयोगाची व्याख्या बघूयात. या ठिकाणी आपल्याला विचारलेली आहे. ती म्हणजे थोडक्यात बघा इथं दिलेली आहे. जेव्हा क्रियापदाचे रूप कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे बदलत नसून बघा, ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून स्वतंत्र असते, तेव्हा त्यास भावे प्रयोग असे म्हणत असतात. बघा, क्रियापदाचं रूप हे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंगवचनाप्रमाणे ते बदलत नाही. ते नेहमी तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी असून ते स्वतंत्र राहत असतं, असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. हे आपण लक्षात घ्यावं. बघा, त्यानंतर प्रश्न क्रमांक 14वा आपल्याला सांगता येईल. मला हा डोंगर चढवतो. हा चढवतो असा शब्द या ठिकाणी आलेला आहे. म्हणजेच हे थोडक्यात आपल्याला सांगता येतं शक्य कर्मणी ज्या ठिकाणी शक्य क्रियापद आहे चढवतो, करवते अशा पद्धतीनं तर ते शक्य क्रियापद असेल तर तो शक्य कर्मणी आहे असं आपण या ठिकाणी ओळखायचं. कारण कर्म या ठिकाणी कसं असतं प्रथमेत आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर 15वा आहे विसंगत पर्याय ओळखा म्हणजे
विसंगत प्रयोगाच्या दृष्टीनं हा विसंगत पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी अ, हे पर्याय आपल्यासमोर आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आहे, शिक्षकांनी मुलांना शिकवावे. जर आपण पाहिलं, रामाने पुस्तक वाचले, तिने भाजी चिरली आणि आईने स्वयंपाक केला. तर हे जर आपण पाहिलं, तर हे तीनही जे वाक्य आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक अ, क आणि ड हे तीनही सर्व आपल्याला कर्मणी प्रयोगाचे वाक्य पाहायला मिळतात. कारण या ठिकाणी आपल्या लक्षात येत आहे, या ठिकाणी कर्माला प्रत्यय नाही आणि मग मात्र पर्याय ब मध्ये कर्माला प्रत्यय आहे. म्हणून मग या ठिकाणी कर्माला प्रत्यय नाही हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. ब मध्ये कर्त्याला आणि कर्माला दोन्ही ठिकाणी प्रत्यय आहे आणि तो प्रत्यय जर दोन्ही ठिकाणी असतील, तर तो भावे प्रयोग असतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. चला, त्यानंतर पुढे आपल्याला सांगता येईल प्रश्न क्रमांक 16, आईने मुलाला निजवले. तर या ठिकाणी आपल्याला पर्याय या 4 दिसत आहेत आणि त्याचं योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल भावे. तर बघा, आईने, आईला प्रत्यय आहे आणि मुलाला सुद्धा प्रत्यय आहे. म्हणजे आईला तृतीय विभक्ती आपल्याला सांगता येईल आणि मुलाला म्हणजे हे द्वितीय विभक्तीमध्ये आपल्याला सांगता येतं. दोन्हीला प्रत्यय जेव्हा आपल्याला पाहायला मिळेल, तो प्रयोग म्हणजे भावे प्रयोग असतो. हे आपण या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे. प्रयोगावरती मित्रांनो, आपल्या चॅनलवरती स्वतंत्र व्हिडिओ तयार केलेला आहे. तो कशा पद्धतीने प्रयोग ओळखायचा ते आपण या ठिकाणी पाहू शकतो. चला, 17वा प्रश्न आहे या ठिकाणी, "तू मला पुस्तक दिलेस" या वाक्यात कोणता संकर प्रयोग आहे? असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. "तू मला पुस्तक दिलेस." आता तू जर आपण पाहिलं, तर या ठिकाणी कर्तरीची छटा आपल्याला पाहायला मिळते आणि त्यानंतर आपण जर पाहिलं, तर पुस्तक हे थोडक्यात काय आहे? आपण म्हणजे या या ठिकाणी तू वरून इथं म्हणजे दिलेला हा प्रत्यय लागलेला आहे. हे आपण लक्षात घ्यायचं आहे आणि पुस्तक हे प्रथमेत आहे. हे आपण लक्षात घ्यायचं म्हणजे यामध्ये कर्मणीची छटा आहे आणि मग कर्ता आणि कर्म म्हणजे कर्तरी आणि कर्मणी या दोन्ही प्रयोगाची या ठिकाणी छटा पाहायला मिळते किंवा दोन्हीचा थोडासा मिलाप किंवा एकत्रितरित्या मिळून तो एक संकर तयार झालेला आहे. तो म्हणजेच पर्याय क्रमांक 1 कर्तृ-कर्म संकर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 आपल्याला पाहायला मिळेल. प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोगात कर्त्याची विभक्ती कोणती असते? बघा, प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग जो आहे, त्याची कर्त्याची विभक्ती ही कोणती असते? असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. तर कर्ता हा नेहमी तृतीया किंवा सविकरणी तृतीया आपल्याला पाहायला मिळत असतो. प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता नेहमी तृतीया विभक्तीत असतो. उदाहरण जर आपण पाहिलं, तर रामाने किंवा तिने किंवा मुलांनी अशा पद्धतीने जर उदाहरणं घेतले, तर हे ने किंवा नी असे प्रत्यय त्या ठिकाणी लागतात. हे तृतीय विभक्तीचे प्रत्यय आहेत. हे आपण लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19वा आहे. सांभाळ, तो पुढे घसरले. बघा, या ठिकाणी आपल्याला सांगता येईल म्हणजे प्रश्नातील व्याकरणिक जुळणी जर आपण पाहिलं, तर तोच्या ऐवजी थोडक्यात आपण कसं पाहिजे, की तो घसरला अशा पद्धतीनं पाहिजे आहे. तर ते थोडक्यात झालेलं आहे. हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. बघा, त्यानंतर मग तो पुढे घसरला असं त्याचं वाक्य आहे. सांभाळ, तो पुढे घसरला हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं असेल? तर त्याचं उत्तर आहे अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. बघा, या ठिकाणी आपण जर पाहिलं, तर घसरणे हे अकर्मक क्रियापद आपल्याला पाहायला मिळतं आणि मग या ठिकाणी तो हा प्रथमामध्ये आहे. त्याला कुठलाही प्रत्यय नाही म्हणून तो अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. त्यानंतर पुढे 20वा प्रश्न पाहूयात. वडिलांनी मुलाला शाळेत पाठविले असा प्रश्न या ठिकाणी आहे आणि मग त्याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे भावे प्रयोग. वडिलांनी, वडिलांना प्रत्यय लागला, मुलाला
मुलाला सुद्धा प्रत्यय लागलेला आहे. म्हणजे सुरुवातीला तृतीया इथं विभक्ती लागली आणि या ठिकाणी द्वितीया लागलेली आहे. म्हणून दोन्हीला प्रत्यय जर असेल आणि क्रियापद हे स्वतंत्र आहे, मग त्यावेळेला तो भावे प्रयोग असतो, असं या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. बघा, तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आम्हाला फॉलो करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओची जर आपल्याला PDF हवी असेल, तर आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन आपण त्या ठिकाणी डाउनलोड करू शकता. या ठिकाणी थांबूयात. पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.